पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, यह हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। ये स्वानंदी, क्या मस्त खाना बनाया था यार तूने। मी तर खूप जेवले बघ। तसं मणी सरांची तर मज्जाच आहे बघ, म्हणजे तुझ्यासारखी समजूतदार आणि सुगरण बायको मिळाली त्यांना। अगं बरं, मी डबा देऊ का तुला सोबत? अगं नको, मी वॉर्डन मॅम आणि जेसीला घेऊन येते जेवायला एक दिवशी। हो यार, तुम्ही तिघी बी आमच्या घरी या, मला ना तुमची लई आठवण येते। चालेल। स्वानंदी, अगं मला खूप उशीर होईल जायला। तुझ्यासोबत बोलत बसले ना तर सकाळ होईल। मी निघते आता, परत जायला पण वेळ लागेल ना मला। अगं थोडा वेळ थांब की। नको, मी येते आता। आणि स्वानंदी, तुला खुश बघून मला खूप छान वाटतंय आणि तुझं हे घर ना खूप सुंदर आहे। चल येते मी, काळजी घे। तू पण काळजी घे आणि पोहोचल्यावर मला मेसेज कर। हो। अरे फातिमा, ईद का चांद आमच्या घरी कसं काय? हा ईदचा चांद तुमच्या चांदला भेटायला आलाय। आणि हे काय निघालीस? थांब, आता आलीयस तर जेवून जा। मणी सर, तुम्हाला काय वाटतं, ही स्वानंदी मला न जेवता पाठवेल का? मी जेवले आणि जेवण खूप छान झालंय। तुम्ही पण जेवण करा आता। आणि मणी सर, तुमचं हे घर ना खूप छान आहे। मला ना इथे खूप पीस आणि वॉर्म जाणवलं। मी येते आता। उगाच कबाब में हड्डी? नाही नाही, काही हड्डी बिड्डी नाही, मी आता आलोय ना, बस। अहो नाही नाही, खूप उशीर होतोय मला। बस मी आलो, मणी सर बस। फातिमा, म्हणजे खरं तर आमच्या लग्नाच्या वेळी आपल्याला हवी तशी मजा मस्ती नाही करता आली। आता मला असं वाटतंय की छान पाऊस पडतोय तर मस्त प्लॅन करू नये, बाहेर कुठेतरी फिरायला जाऊ। तू जेसी वॉर्डन मॅडमशी बोल आणि मला कळव। हो, तसं कळवते मी तुम्हाला। पण मणी सर, आता जाऊ का मी? वॉर्डन मॅडम नाहीतर रात्रभर बाहेर बसवती। येऊ का मी? काळजी घे। तू पण। बाय मणी सर। आणि सांभाळून जा ग फातिमा। काय कसला विचार करताय? मणी सर, आपण इथे राहतोय हे बघून तिला जरा आश्चर्यच वाटलं होतं। मला तर टेन्शनच आलं होतं की ती काय रिॲक्ट करते, पण तिला आपलं घर आवडलं। हो, जाताना म्हणाली सुद्धा ना, वाईब आवडले त्यांना इथली। स्वानंदी, खरं तर तुम्ही आल्यानंतर या आउट हाऊसची वाईब बदलली। आधी काय माझं बॅचलरचं जगणं, तुमच्यामुळे या आउट हाऊसला घर पण आलंय। पण स्वानंदी, तुम्ही आहात ना इथे खुश? मणी सर, असं का विचारताय तुम्ही? नाही, म्हणजे लग्नाआधी प्रत्येक मुलीची इच्छा असते ना की लग्नानंतर मी अशा घरात राहील, तशा घरात राहील। आणि तुम्हाला इथे या आउट हाऊस मध्ये राहावं लागतंय। स्वानंदी, मला खूप सुख द्यायचंय तुम्हाला। मोठं घर हे त्यापैकी, पण आत्ता माझ्याकडे हे आउट हाऊसच आहे। मणी सर, मी या घरात खरंच खूप खुश आहे। तुम्ही माझी एवढी काळजी घेता, मला काय हवंय नकोय ते सगळं बघता। मी खरंच या घरात खूप सुखी आहे।
मी सुखी आहे असंही म्हणताय आणि एकीकडे हे मशीन घेऊन आला कमी पडलेलं सुख मिळवण्यासाठी किंवा 4 पैसे अजून मिळवण्यासाठी. अहो तसं नाही म्हणी सर, तुम्हाला तर माहितीच आहे शिवणकाम हे माझं आवडतं काम आहे आणि माझे सगळे कपडे पण मीच शिवायचे. आता इथे घरात कामं करत असताना डोक्यात लय वेगवेगळ्या आयडिया येतात, वेगवेगळ्या डिझाईन सुचतात, पण ते नाही ना करू शकत मी इथे. हॉस्टेलवर होते तेव्हा मनात येईल ते डिझाईन मी शिवायचे, म्हणून मी मशीन घेऊन आले. म्हणजे आता घरकामासोबत हे काम करेन आणि हॉस्टेलवर बऱ्याच मुलींचे कपडे मी शिवायचे, त्याने मला साईड इन्कम मिळायचं, म्हणून मी मशीन घेऊन आले. आता इथेही काम सुरू करते, म्हणजे थोडंसं इन्कम चालू होईल. म्हणी सर, अहो संसार म्हणजे 2 चाकांचा रथ असतो असं म्हणतात ना. मग फक्त त्यातलं एकच चाक चाललं आणि एक ओढलं गेलं तर पहिल्या चाकावर प्रेशर येऊन रथाचा वेग कमी होतो. मग दुसऱ्या चाकाने बी त्याच स्पीडने पहिल्या चाकाबरोबर चालायला काय हरकत आहे. आणि तसंही हा संसार आता आपल्या दोघांचा आहे. मलाही थोडी जबाबदारी घेऊ द्या. आणि आता बाळ जन्माला येईल, त्याचं सगळं बघावं लागेल आणि मला ना तुमच्या एकट्यावर माझी आणि माझ्या बाळाची जबाबदारी नाही टाकायची, म्हणून मी मशीन मागवली. तुम्ही ना गैरसमज करून घेऊ नका प्लीज. ठीक आहे, तुम्हाला हवं ते करा. नका करू म्हटल्यावर तुम्ही ऐकणार थोडीच आहे. अहो पण परत गैरसमज करून घेतला यांनी. शी बाबा, खूपच सिंपल दागिने आहेत हे असले दागिने ना कुठल्याही मुलीकडे असतील. अगदीच बेसिक आहे यार. बेबी ऐक ना, मला ना मी सरपोतदारांची सून असल्याचा फील येईल असे दागिने हवे. हे जे गळ्यात मंगळसूत्र आहे ना ते एक सोडलं तर माझ्याकडे खरे दागिने नाहीयेत, ते सगळे खोटे आहेत दागिने. मी लग्नानंतर सुद्धा असे हलके आणि खोटे दागिने घालायचेत का? मग काय अर्थ आहे मी सरपोतदारांची सून असल्याचा? काय सुजित, मी बोलतेय ना तुझ्याशी, बघ ना माझ्याकडे, ऐक ना माझं. बेबी ऐक, लग्न झाल्यानंतर तू एक छोटस गिफ्ट पण नाही दिलंस मला. नाही दिलंस ना. मी द सरपोतदारांच्या एकुलत्या एक प्रिन्सची क्वीन आहे ना. देन मेक मी फील लाईक वन. डोक्यावर पडलीस? विंडो केस काय बडबडते तुझं, तुला तरी कळतंय? हा, ऐकतेस का? तुझे बोलतेस ते ऐकतेस का? बेबी काय झालंय तुला? काय झालंय? इतकं रोडली का वागत असतोस माझ्याशी? मी काही चुकीचं बोललीये का? मी नाहीये का सरपोतदारांची सून? नाहीये का या प्रिन्सची क्वीन? हा, मला छान दागिने छान कपडे घालायची इच्छा झाली तर काय चुकलं माझं सांग? नाही, तुझं काही चुकलं नाही. तुझं काहीच चुकलं नाही. चूक झाली असेल या सगळ्यात तर ती माझी झाली आहे. इथे साधं माझ्या कंपनीच्या अकाउंटचा ऍक्सेस नाहीये माझ्याकडे. माझ्याकडेच पैसे नाहीये. मलाच कडकी लागली आणि तुझी फालतू दागिन्यांची हाऊस फिटव मी. अच्छा, म्हणजे तुझ्याकडे बँकेचा ऍक्सेस नाहीये ही माझी चूक आहे. फॅक्टरी त्या स्वानंदीच्या नावावर आहे ही माझी चूक आहे. बरं, हे सगळं ज्यांनी केलंय त्यांच्यासमोर बोलायला बोबडी वळते तुझी आणि माझा सतत अपमान करायचा असतो तुला. अपमान नाही करू तर मग काय करू? तुझा औक्षण करू? तू काही कर, डोंट केअर, काही कर. तुझ्या डॅडच्या त्या लाडक्या आणि फॅक्टरीच्या मालकीण असलेल्या स्वानंदीताईंकडे भीक माग. हो, पण मला ना आता 22 कॅरेटचा लक्ष्मी हार हवा. हो, आणि त्याशिवाय मी गोंधळाला नसते येत. नाहीतर काय फायदा आहे मी सरपोतदारांची सून असल्याचा?
छान दिसायला हवं ना मी. मग मला हवाय लक्ष्मी हार. हो, दॅट्स इट. लक्ष्मी हार हम्म. 22 कॅरेटचा. प्लीज. ओके बेबी, तुझ्या नवऱ्याला कसं म्हणवायचं हे कळलंय तुला. थँक्यू मणी सर. तुम्ही किती काळजी करता माझी. मणी सर, मणी सर, मणी सर. बेब, चला लवकर चला, तयारी करा. काली पाहुणे येतील, आपली वाट बघत असतील. संचिता, चल लवकर बाबा. संचिता, काय तुझ्याशी बोलतोय मी, जागची घल. माहितीये नाच गोंधळ आहे आपल्या घरात. पाहुणे यायला सुरुवात होईल. चल, सरपोतदारांची सून आहेस ना तू, त्या प्रिन्सची क्वीन आहेस ना तू. मग चला, सगळे वाट बघतायत. मॉम नंतर चिडचिड करेल. चल चल चल, कमा ये. मी कालच सांगितलं ना, मला 22 कॅरेटचा लक्ष्मी हार हवा. जोपर्यंत मला लक्ष्मी हार मिळत नाही तोपर्यंत मी जागची घालणार नाहीये. कळलं तुला? तुम्ही घाला तुम्हाला हवा तो गोंधळ. झालायस ना इतका चांगला रेडी, जा मग आता. आणि माझ्या डोक्यात नको जाऊ सांग प्लीज. खरंच जाऊ? जा, नक्की जाऊ. नक्की जा. संचिता, जा. हे काय आहे यार, मी जा म्हणल्यावर गेला. मॉम, मॉम. सुजित, काय झालं? अरे डोकं दुखतंय का? अरे बोल ना, काय डोकं झालं? फिरलंय. कोण आहे मी? कोण आहे मी? संचिता, आता हिला काय हवंय तर तो काय लक्ष्मी हार, 22 कॅरेटचा लक्ष्मी हार मिळाला पाहिजे, तरच मी गोंधळाला खाली उतरणार. आता कुठून देऊ हिला मी लक्ष्मी हार? आणि दुसरी ती स्वानंदी माझी अख्खी फॅक्टरी हडप करून बसली. कोण आहे मी? मॉम. माझ्याच घरात माझेच पैसे वापरण्यासाठी माझ्यावर रिस्ट्रिक्शन्स आहेत. वाव. कुठून द्यायचा आता संचिताला मी लक्ष्मी हार?
किडनी विकू मी? अरे असं कशाला बोलतोस? जे काही आहे ते सगळं तुझंच तर आहे. हे सोडून बाकी काही बोला. एवढं सगळं ऐश्वर, एवढं सगळं वैभव फक्त बघता येत आहे मला, उपभोगता येत नाहीये. मग फायदा काय त्याचा? डॅडनी एवढाही विचार केला नाही का ग माझा, ही फॅक्टरी स्वानंदीच्या नावावर करण्यापूर्वी? आणि तू पण त्यांना काहीच बोलली नाहीस. तुम्हाला दोघांना काही वाटत नाही माझ्याबद्दल, हाच प्रॉब्लेम आहे. मॉम, ती संचिता साधा हार मागते यार माझ्याकडे, साधा हार. तो नाही देऊ शकत आहे. हा सुजित सरपोतदार तिला काय रिस्पेक्ट राहील तिच्या नवऱ्याविषयी तिच्या मनात? कळतंय तुला? हे काय आयुष्य आहे? शी. सुजित प्लीज शांत हो. हे बघ तुझा राग कळतोय आणि पटतोय देखील मला, पण काय करणार? आपलंच नाणं खोटं, त्याला कोण काय करू शकतो? आणि हे बघ संचिताला लक्ष्मी आरस हवाय ना, बस एवढंच ना. मी सॉल्व्ह करते तुझा प्रॉब्लेम, मग तर झालं. पण प्लीज तू शांत हो आणि काळजी घे स्वतःची. थँक्स. लंकेची पार्वती करून ठेवली आहे माझी. इतक्या श्रीमंत घरात लग्न करून आले, काय फायदा या सगळ्याचा? शी. आमच्या तिजोरीच्या चाव्या त्या स्वानंदीकडे. घाणेरडं नशीब आहे माझं. चिडचिड व्हायला लागली आहे माझी खरंच. संचिता, मम्मा, कोण म्हणतं सरपोतदारांच्या सुनेकडे दागिने नाहीत म्हणून? यातले घे आणि हवे ते घाल. सिरियसली? अगं हे फक्त माझ्या कपाटातले दागिने आहेत. बँकांच्या लॉकर्स मध्ये ह्याच्या 10 पट इतके दागिने आहेत. अगं डोक्यापासून पायापर्यंत मढवता येईल सोन्याने तुला, इतके दागिने आहेत. एका लक्ष्मी हाराचं काय घेऊन बसलीस? सरपोतदारांची एकुलते एक सून आहेस तू. अगं तू मागशील ते सूप तुझ्या पायाशी लोळण घेईल. आता पटापट तयार हो आणि लवकर खाली ये. आधी उघडून तर बघ. हो. मम्मा सिरियसली हे सगळं माझ्यासाठी आहे? आता पटकन रेडी हो आणि गोंधळाची तयारी करायची तुला. आजचा गोंधळ तुमच्या लग्नानिमित्त देवीसाठी ठेवलाय. आमची सून सगळ्यांमध्ये राणीसारखी उठून दिसायला हवी. पटापट तयार हो आणि खाली ये. आणि प्लीज आता दोघे भांडू नका. मम्मा थँक्यू व्हेरी मच. लव्ह यू मम्मा. पाहिलं, तुझ्यापेक्षा ना तुझी मम्माच मला जास्त आवडते. बघतोस ना किती लाड करते माझे, आणि प्रेम सुद्धा खूप करते. हो ना? मी पटकन रेडी होते आणि येते. थँक्यू. झालं? नाही झालं मॉम. हा झाला तात्पुरता इलाज. मुख्य रोगाकडे कोणी लक्षच देत नाही. स्वानंदी, माझ्या फॅक्टरीची मालकीण स्वानंदी, मी तिच्याकडे जाऊन पैसे मागायचे. हा सुजित सरपोतदार त्या स्वानंदीकडे जाऊन पैसे मागणार, तिला पैसा हिशोब देणार मी. डॅडने हा काही मूर्खार्क निर्णय घेतलाय ना, प्लीज त्यांना बदलायला लाव. आणि हे तूच करू शकतेस. प्लीज कर. इतक्या सकाळी सकाळी कुठे गेले तेही मला न सांगता? ते सॉरी. सॉरी.
हा ते काल रात्रीसाठी सॉरी. हो स्वानंदी, तुम्ही का सॉरी म्हणताय? सॉरी मी म्हणायला हवं उलट. आणि हे मशीन, हे शिवणकाम हे करण्याची काही गरज नाहीये. म्हणजे पैशांसाठी करण्याची काही गरज नाहीये. तुमची आवड, हौस म्हणून करा. स्वानंदी, तुमची, तुमच्या होणाऱ्या बाळाची जबाबदारी माझी आहे. तुम्हाला काय हवंय, काय नकोय ते मिळवून देणं माझं कर्तव्य आहे. आणि माझं कर्तव्य पार पाडण्यात मी कसलीच कसूर ठेवत नाही. हे हौस छंद म्हणून जोपासा, पण इन्कमचं माझ्यावर सोडा प्लीज. आणि रात्रीचं म्हणाल तर सॉरी, मी जरा रुसलो होतो. आपण ते झालं तेवढ्यापुरतंच होतं. म्हणजे मी फार काळ रुसून नाही राहू शकत तुमच्यावर. स्वानंदी, तुम्हाला आठवतंय आपल्यातला दुआ कोण होता? जेसी. हो नाही. वॉर्डन मॅडम. नाही. वॉर्डन मॅडम पण नाही. मग फातिमा असणार. सॉरी, मी तुम्हाला असा प्रश्न विचारला, माझं चुकलं. हो. नका तर्क लावू. मी चाफ्याचं मंगळसूत्र आहे, खास डिझाईन करून बनवून घेतलंय तुमच्यासाठी.